यांचं काय काय सांगावं। हे आमचे बिडावाले जे कलाकार मंडळी आहे, आकाचा आका, यांचं काय काय सांगावं। परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचारावं काय बिघडवलं होतं। अरे इथं 10वीला लेकरो आहे, एवढे लेकर आहे त्याचे, तुमचं काय बिघडवलं होतं। फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारता। आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल, आकाच्या आका कर लो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असं सुद्धा तुम्हाला करावं लागल। पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही। आणि ते म्हणतायत 100 चुहे खाके बिल्ली हाच को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या। म्हणून आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होतं। आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया, ये अंदर लेने का जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याची बेरीज केली तर अजय दादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केले, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा, आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बर का, एका समाजापुरतं नाही, इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे, तिथं काय वागणूक मिळते 18 पगड जातीला, जीव मोठी धरून बसताय। 200 500 कुटुंब शहर सोडून चालले। काही गंगाखेडात पण आले असते, गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले वो, रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा। डबल पॉलिसी हमता का काय, इकडे हमरे भी साथ उधर के भी साथ, उनके साथ नहीं है, वो भी हमारे साथ है। परंतु रत्नाकर भाऊजी हे वागणं बरं नव्हा, खोल्लाम खोल्ला यायला पाहिजे, अंदर की बात नाही चाललं पाहिजे। हा सर्व पक्षीयांचा आहे। माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, बिन मंत्र्याचा राहू द्या आमचा जिल्हा बरं का, तुमच्या पक्षाचा, तरी बी लोक खुश होते, नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे। आणि तो वादा अजित दादालाच मागणार। पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर। राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी आहे, माझी विनंती आहे बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का नाही बघा। आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं आहे, राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर रामनाईक तांडा, अमका तांडा, तमका तांडा, अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता, बंजारा भाऊचा तांडा, रामनाईक तांडा, गोरबाण तांडा, इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी, आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो। हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जातात, त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर विमा भरला का नाही, आमदार दाखवलं का नाही, मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही। म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस। अरे रग्गेल वागायचं, रग्गेल लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही। आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे। औलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे। तू कस काय नाव घ्यायना, मी वाट बघतोय। राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही, अजून घेतली नाही, तुम्ही घ्या, आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या। आमचा फुलशेर आहे ना, यांच्या पोराचं नाव आहे शमशेर, मी म्हणत असतो फुलशेर बरं का। मी माझं जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली। 40,000 हेक्टर वरती पालम, पूर्णा,
जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय? परळीच्या लोकांनी. परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने. बीड मध्ये 79,000 हेक्टर सापडलं. 79,000 हेक्टर. धाराशिव हे धाराशिव मध्ये 3,000 हेक्टर. लातूर मध्ये सापडला 20,000 हेक्टर आता काल परवा. आणि लातूरच्या तरपट्ट्यांनी काय केलंय? लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय, जळगावात भरलाय, वर्ध्यात भरलाय, इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय. एकाच माणसाने 8-8 जिल्ह्यात विमा भरलाय. आता नवीन नवीन कागद पुढे यायला लागले. अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा क्या हुआ? दादा हे काय केलंय तुम्ही? हे कसं ठेवलंय? आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं 2-3 डिपार्टमेंटची हे करतो, कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो. मी आज जगात जर्मनी, देशात परभणी, भारतात परभणी, या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदय यांची नुसती चौकशी करू नका. ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा. मोकाच पाहिजे, दुसरं काय नाही. हे सगळ्यावर मोका. सीएससी सेंटरवर मोका. ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. सबके सब अंदर कैसे चल रहा है असं लांबून म्हणले पाहिजेत. यांना हे करा. परभणी, लातूर, जालना, त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे. पण माझं मत आहे असं, विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आहे. आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं, आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुम्ही एकटं नाही, आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे. मला असं वाटतं एकच पर्व हे 2 नेते ह्यांचा समाज सुद्धा नाही. एकच पर्व हे 2 नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि राखेचं 10 जून 2021ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती? राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली आणि त्या बैठकीत बसलेले लोक. आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची. मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल. राख येते का नाही? गंगाखेडात सुद्धा राख येते, परभणीत सुद्धा येते, हैदराबाद पर्यंत हे घेऊन जातात, उघडी घेऊन जातात आणि ते खाली उतरते, लोकांच्या डोळ्यात जाते, त्वचेचे आजार होते, कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले. आणि मी म्हणतो धनुभाऊ हे दीपक मुंडे, अजय मुंडे हा तर तुमचा चुलत भाऊ आहे सखा, सायन्स मुंडे, समाधान बिडगर, मंगेश बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे. गणेश सप्लायर्स, पप्पू फड, बाळू बिडगर, महेश शेप, कृष्णा मुंडे, गोविंद मुंडे, चंद्रकांत फड, सचिन जाधव आघाव हे लोक कोण आहेत? हे तुमचेच आहेत. सगळे थर्मल उपसून घे. 10 वर्ष झालं नंगा नाच चाललाय तिथे. कुणी बी जातंय, जेसीबी लावतंय, उचलून नेते. 20-20 वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचारी. 20-20 वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी? ते फक्त परळी ते 20 वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे. हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे. परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, लोक बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही, मी इथून गेल्यावर कळेल. माझी विनंती राहील की आता स्वतः मनोज दादा बोलणार, मी अधिकचं भाषण करणार नाही. फक्त एकच विनंती ठेवतो, आज ज्या तडपेने ज्या तत्परतेने तुम्ही इथं आलात शेवटपर्यंत
म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा, त्याच्या कुटुंबाबरोबर राहा, एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा, एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.